आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परिवर्तन लोकसमूह चळवळीच्या माध्यमातून व्याख्यानाचा कार्यक्रम, जागर शिक्षणाचा आणि भिडेवाडा कुठे आहे या चित्रपटाचं प्रदर्शन करण्यात आलं। परिवर्तन लोकसमूह ही लोकांसाठी लोकांकडून चालवलेली चळवळ आहे। याला विशेष असा चेहरा नसून पूर्णा शहरातील विशेषतः डॉक्टर आंबेडकर नगरातील तरुणांनी पुढाकार घेऊन हा समूह सुरू केला आहे। या प्राथमिक स्तरावर आसपास होणाऱ्या तरुणांच्या आत्महत्या आणि व्यसनाधीनता थांबवावी हा उद्देश याचा असून पुढील टप्प्यात इतर सामाजिक समस्या सुद्धा त्यावर काम व्हावं, तसंच ते शहरातील इतर भागात आणि शहराबाहेरही व्यापक प्रमाणात हे काम करण्यात यावं या उद्देशाने ही चळवळ सुरू करण्यात आली आहे। याचाच एक भाग म्हणून पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात हृदय मानव अशोक यांनी दिग्दर्शित केलेला भिडेवाडा कुठे आहे या चित्रपटाचं आणि त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता म्हणून श्री विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी वाशिम, डॉक्टर दिलीप शृंगारपुतळे, प्रयोगशील शिक्षक तथा ग्रामगतीचे अभ्यासक यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी परिवर्तन लोकसमूह चळवळीतील युवकांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। परिवर्तन लोकसमूह चळवळ ही मागील काही दिवसापासून डॉक्टर आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर आणि महात्मा फुले नगर येथील काही तरुणांनी मिळून सुरू केलेली ही चळवळ आहे। मागील काही वर्षात जर पाहिलं तर काही सामाजिक समस्या या भागामध्ये निर्माण झालेल्या आम्हाला लक्षात आलं। विशेषतः आत्महत्येचं, तरुण मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण, व्यसनाधीनता आणि सोबतच इतर म्हणजे सरकारी शाळेचे प्रश्न असतील किंवा इतर समस्या, ह्या समस्या कुठेतरी थांबाव्यात, सरकारी शाळेमध्ये प्रवेश व्हावा, मुलांच्या आत्महत्या थांबाव्यात, व्यसनाधीनता थांबावी या निमित्ताने आम्ही ही परिवर्तन लोकसमूह चळवळ सुरू केलेली आहे। आज दुसरा कार्यक्रम डॉक्टर आंबेडकर नगर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही घेत आहोत। सरकारी शाळेची जी अवस्था आहे ती बिकट झालेली आहे, ती अवस्था सुधारावी, इथून चांगली मुलं किंवा म्हणजे इथले जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेली आहेत। ऍक्च्युली कुणी रेल्वेमध्ये आहे, बस खात्यामध्ये आहेत, काही वेगवेगळे अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत। तर ह्या शाळेची अवस्था अशी बिकट होणं हे कुठेतरी वेदनादायी चित्र आहे। तर आम्ही इथल्या शाळेच्या प्रशासनाशी बोललोय। शाळेचे प्रशासन सुद्धा म्हणजे इथले शिक्षक जे आहेत, शिक्षिका विशेषतः जोंधळे मॅम आणि त्या कांबळे मॅम वगैरे, त्यांना इच्छा आहे की इथल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे, इथली शाळा पुढे गेली पाहिजे आणि आम्ही माजी विद्यार्थी या शाळेचे आहोत। आम्हाला वाटतं की ही शाळा सुधारली पाहिजे, पुढे गेली पाहिजे। या शाळेचे जुने दिवस तर परत आलेच पाहिजे, पण अजून आधुनिक तंत्रज्ञान वगैरे सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे। शाळेची इमारत तर चांगली झालीच पाहिजे, पण गुणवत्ता सुद्धा सुधारली पाहिजे आणि इथे जी पटसंख्या कमी झालेली ती पटसंख्या वाढली पाहिजे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे, तर इथल्या प्रशासनाने आणि आम्ही परिवर्तन लोकसमूह चळवळ यांनी सुद्धा असा निर्धार केला की 134व्या जयंती निमित्त इथल्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा 134 झाली पाहिजे, म्हणजे 134 प्रवेश या ठिकाणी झाले पाहिजे। त्या उद्देशाने आज या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतला आणि इथून पुढे सुद्धा ही शाळेची अवस्था चांगली व्हावी, ती सुधारावी, पटसंख्या सुद्धा वाढावी, हा आमचा उद्देश आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि पुढे घेत राहू। धन्यवाद।